मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची नावं आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांची बैठक आज पार पडली. त्यामध्ये मुंबईच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रितू तावडे या महायुतीच्या महापौर पदाच्या उमेदवार असतील, तर शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदासाठी संजय शंकर घाडी यांचं नाव देण्यात आलं आहे. 1.25 वर्षांसाठी संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील. एकूणच शिवसेना शिंदे गटाकडून संजय घाडी यांचं नाव उपमहापौर पदासाठी जाहीर करण्यात आलं. संजय घाडी हे राज ठाकरेंचे एकेकाळचे जवळचे मित्र होते. नेमकं संजय घाडी कोण आहेत? राज ठाकरे आणि संजय घाडींचे जवळचे सहकारी आणि मित्र कसे काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी जान्हवी जाधव. आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. मुंबईच्या उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदेचा उमेदवार अखेर ठरला आहे. मुंबईच्या उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आज संजय घाडींकडून उपमहापौर पदासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आला. संजय घाडी हे दहिसर मधील वॉर्ड क्रमांक 5 चे नगरसेवक आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख देखील आहेत. मुंबईचे नवे उपमहापौर म्हणून निवड झालेले संजय घाडी यांचा राजकीय प्रवास लक्षवेधी राहिलेला आहे. संजय घाडी यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मुंबई महापालिकेच्या शाळेत झाली, जिथून त्यांनी 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुढे दादरच्या छबिलदास हायस्कूल मध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर पोर्ट मधील सिद्धार्थ महाविद्यालयातून वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी दलापासून सुरू झाला. 1988 ते 1990 मध्ये ते शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख होते. 1990 ते 91 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष व सिनेट सदस्य म्हणून कार्य केलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज्य सरचिटणीस तर शिवसेनेत उपनेते म्हणून भूमिका बजावली आहे. संजय घाडी हे एकेकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी राज ठाकरे यांच्या सोबत राजकारणाची सुरुवात केली होती. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर संजय घाडी मनसेत सक्रिय होते. मनसेच्या वतीने त्यांनी निवडणूकही लढवली होती. मात्र त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिथून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. संजय घाडी यांची पत्नी संजना घाडी या देखील नगरसेविका राहिल्या असून घाडी कुटुंबाचा मुंबईच्या राजकारणात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात संजय घाडी आणि संजना घाडी या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर मागील महिन्यात झालेल्या निवडणुकीत संजय घाडी हे वॉर्ड क्रमांक 5 मधून पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. आता संजय घाडी यांचं नाव मुंबई उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. त्यांच्या निवडीमुळे मुंबई महापालिकेत सत्ता समीकरणं अधिक ठळक झाली आहेत. संजय घाडी यांचा राजकीय प्रवास खूप लक्षवेधी राहिला आहे आणि त्यांचा अनुभव या नव्या जबाबदारीसाठी मोलाचा ठरतो. संजय घाडी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे जवळचे मित्र होते. विद्यार्थी सेनेत देखील संजय घाडी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानंतर संजय घाडी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. संजय घाडी यांच्या पत्नी संजना घाडी या मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या एक महत्त्वाच्या नेत्या मानल्या जायच्या. त्या माजी नगरसेविका देखील राहिलेल्या आहेत. काही काळाआधी ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत संजना घाडी यांचं नाव नव्हतं, त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यानंतर संजना घाडी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. एकूणच राजकीय पार्श्वभूमी पाहायला गेली तर संजय घाडी यांचा राजकीय प्रवास विविध टप्प्यांमधून घडला असून त्यांनी मनसेपासून सुरुवात करून शिवसेना ठाकरे गटात आणि नंतर शिवसेना शिंदे गटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि कार्यकुशलतेमुळे त्यांना मुंबई उपमहापौर पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महायुतीत एकूण 118 नगरसेवक निवडून आले आहेत, ज्यामध्ये भाजपचे 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. या निवडीमुळे मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणे अधिक ठळक झाली आहेत. तर आगामी काळात शहराच्या प्रशासनात महायुतीचे ठाम नेतृत्व दिसून येणार आहे. महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीमुळे शहरातील राजकीय समीकरणं अधिक स्पष्ट झाली आहे. तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.